वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वीरवरा नावाचा एक मुलगा होता जो एका समुद्री जहाजावर काम करायचा. त्याच्या एका समुद्री यात्रेदरम्यान एका तीव्र गतीच्या वादळाने त्याचं जहाज नष्ट करून टाकलं. सगळं काही विखुरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बेशुद्ध वीरवराचे डोळे उघडले तेव्हा त्याला तो एक अनोळखी बेटावर पडलेला आढळला. मी कुठे आहे? कुणी आहे का? कुणी आहे का? कुणी आहे का? खूप दूरवर चालल्यानंतर वीरवराला अखेर एक शहर सापडलंच. लोक सापडली. कुठे निघून गेली इथली लोक? कोणी दिसतच नाहीये. महाराज कुठे? अरे 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 अरे, हे सगळं काय होत आहे आणि मला कुठे घेऊन जात आहेत? हे बेट जरी दिसायला कितीही सुंदर असलं तरी पण इथले नियम तितकेच विचित्र आहेत. इथल्या नियमानुसार जो कोणी माणूस इथे वाहून किंवा हरवून येतो त्याला ते त्यांचा नवा राजा बनवतात आणि आयुष्यभरासाठी जुन्या राजाला निर्जन बेटावर पाठवून देण्यात येतं. ज्याने राजा बनून इथली सेवा केली त्याला आयुष्यभरासाठी निर्जन स्थळी राहावं लागेल? हे तर खरोखर विचित्र आहे. तसं सध्या इथले राजा कोण आहेत? मी. वीरवराच्या आत्ता गोष्ट लक्षात आली की तो माणूस एवढा उदास का होता. कारण आता राजमहाल सोडून त्या निर्जन बेटावर जायची पाळी त्या वृद्ध व्यक्तीची होती. बेटाच्या नियमानुसार पुढच्या क्षणी वीरवरा महाराज वीरवरा बनला होता. त्याचा समजूतदारपणा आणि दयाळू स्वभावामुळे लोक त्याच्यावर खूप प्रेम करायचे. पण या दरम्यान एक गोष्ट होती जी वीरवराच्या मनाला नेहमी त्रास द्यायची आणि ती होती की एक दिवस कोणी दुसरा राजा बनून येईल आणि त्या दिवशी त्याला सुद्धा निर्जन बेटावर जावं लागेल. आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी महाराज वीरवराला एक योजना सुचली. सैनिकांनो, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांचं घर सहसा वाहून जातं. म्हणूनच माझा आदेश आहे की निर्जन बेटाच्या काही भागांना आपल्याच नगरांप्रमाणे विकसित करण्यात यावं, ज्यामध्ये घर, दुकान, रस्त्यांसारख्या सगळ्या सुविधा असायला हव्या. निर्जन बेटाला? पण महाराज, तिथे तर केवळ इथून निरोप दिलेल्या राजालाच राहायचं असतं. हा माझा सल्ला नाही, माझा आदेश आहे. जशी आज्ञा महाराज. महाराज वीरवराच्या आदेशानुसार निर्जन बेटाच्या काही भागातलं जंगल तोडून त्याला विकसित करायचं काम सुरू झालं. आता निर्जन बेट निर्जन राहिलं नव्हतं आणि जेव्हा निर्जन राहिलं नव्हतं तेव्हा कुणा नव्या राजाच्या येण्यानंतर सुद्धा वीरवराला तिथे जाऊन राहण्यात चिंता कसली होणार होती. अशा प्रकारे त्याची ही योजना तर काम करून गेली आणि तो निश्चिंत होऊन राजकारभार चालवू लागला. तेव्हा एक दिवस महाराज महाराज महाराज, खूप दूरवर एका मोठ्या जहाजाच्या बुडण्याची बातमी आलेली आहे. माफ करा महाराज, पण असं जेव्हा आपण होतं तेव्हा कुणी ना कुणी वाहून इथे येतं, ज्याचा अर्थ आहे याचा अर्थ आहे की तुमचा नवीन राजा येणार आहे. हो महाराज, आणि त्याहूनही दुःखाची बाब ही आहे की त्या जहाजेवर आपल्या शत्रूचा झेंडा लागलेला होता,
ज्याची आपल्या बेटावर केव्हापासून नजर आहे आणि आपल्या बेटाच्या नियमानुसार त्यांचा कुठलाही माणूस जर इथे आला तर आम्हाला त्याला आमचा राजा बनवावं लागतं. ही बातमी ऐकून बेटावरची लोक विचारात पडली. सोबतच खूपच उदासही झाले, कारण ती लोक महाराज वीरवरावर खूप प्रेम करायला लागली होती. तसं प्रेम आणि स्नेह तर वीरवराला पण त्यांच्या सोबत झालं होतं. म्हणूनच कोणीतरी बाहेरचं येऊन त्यांच्या सोबत काही चुकीचं करू नये यासाठी त्याने एक उपाय काढला. तुम्हालाच तुमच्या राजाला बदलावं लागेल, तुमची इच्छा असो किंवा नसो. मग आपण असं का करू नये की तुम्हाला जो हवा असेल त्याला तुम्ही राजा निवडा. हे कसं होऊ शकतं महाराज? नियमानुसार वाट चुकलेला माणूस आमचा राजा बनेल. आता वाट चुकलेला माणूस आमच्या पसंतीचा कसा असू शकतो? आता राजा आम्ही आहोत आणि राजा नियम बदलू पण शकतो आणि बनवू पण शकतो. प्रत्येक अनोळखी व्यक्ती चांगला नसतो आणि आपलं राज्य एखाद्या अनोळखी किंवा शत्रूच्या हाती देणं बुद्धिमानी नाही. पण यात आम्ही करू तरी काय शकतो महाराज? करायचं तुम्हाला नाही, आम्हाला आहे. इथल्या प्रजेचं भल्याचं पाहता आम्ही या नियमाचा प्रस्ताव ठेवतो की तुम्ही लोक स्वतः तुमच्यापैकी कोणाला तरी राजा निवडा. पण आमच्या मधल्या राजामुळे आम्हाला भेदभावाचा धोका आहे, म्हणूनच आम्ही बाहेरचा राजा निवडत आलेलो आहोत. याचा उपाय पण आहे आमच्याकडे. जर तुमच्या राजाने तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या, जर त्याने भेदभाव केला, तर राज्यातील काही मुख्य सदस्यांकडे राजाला त्वरित हटवण्याचा अधिकारही असेल. ही तर तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली. आम्ही सगळे तुमच्या विचाराशी सहमत आहोत. तसं महाराज, जर अशीच बाब आहे तर तुम्हीच आमचे कायमस्वरूपी महाराज बनलात तर? नाही मित्रा, आता माझी इथून निघायची वेळ झाली आहे. आता तुम्हालाच तुमचा राजा निवडायचा आहे. कांची विजयनगरच्या विणकराची म्हणजे एका वीरवराची मुलगी होती, जी खूपच सुंदर आणि मेहनती होती. एकदा महाराज विद्याधरांचा मुलगा श्रीराम नगरामध्ये फिरायला निघाला आणि त्याची नजर कांचीवर पडली, जी चरख्यावर कपडे विणत होती. कांचीचे सौंदर्य पाहून राजकुमार श्रीराम तिला बघतच राहिले. त्याने अशी सुंदर आणि मेहनती मुलगी आजपर्यंत पाहिली नव्हती. म्हणून त्याने लगेचच कांचीशी लग्न करायचा निर्णय घेतला. आणि लग्न करून तिला राजमहलात घेऊन आले. कांचीसाठी महलामध्ये सगळ्या सुविधा होत्या, पण तरी सुद्धा ती खुश नव्हती, कारण लहानपणीपासून तिला स्वतःचं काम स्वतः करायची सवय होती. पण इथे तर कायम तिच्या मागे पुढे नोकर चाकर असायचे, ज्यांनी तिला कुठलंही काम करावं लागत नव्हतं. त्यामुळे राजमहलात राहून सुद्धा ती उदास होती. कांचीला उदास पाहून तिला खुश करण्यासाठी राजकुमारांनी तिच्यासाठी नवीन नवीन कपडे, भरपूर दागिने आणि तऱ्हेतऱ्हेची पक्वानं पाठवली. पण तरी सुद्धा कांची खुश झाली नाही. आणि एक दिवस कांची बागेमध्ये आराम करत होती. गावातलं आयुष्य किती चांगलं होतं. मी माझं काम स्वतः करत होते. आजूबाजूला किती लोक असायची बोलण्यासाठी. पण इथे ना करायला काम आहे, ना कोणी माणूस ज्याच्याशी मी गप्पा मारू शकेन. हा कसला किडा आहे? आधी कधीच नाही बघितला. कांचीने पहिल्यांदाच असला कुठला तरी किडा पाहिला होता, जो एक कुकून होता आणि त्याच्या शरीरातून जो धागा निघत होता तो रेशम होता, म्हणजेच सिल्क होता. हे काय?
तरी धागा वाटतोय. किती मऊ आहे. याने तर मी किती चांगले चांगले कपडे बनवू शकते. शिपायांनो, जी राजकुमारी. या झाडावर असे जेवढे रेशमी किडे आहेत ते सगळे जमा करून घ्या आणि गरम पाण्यामध्ये टाकून त्यांचं रेशीम काढून घ्या. राजकुमारी जी, हा कीड़ा है कि राक्षस है? राजकुमारीच्या आदेशाने शिपायांनी झाडावरून सगळे कुकून जमा करून त्यांना गरम पाण्यामध्ये टाकलं, ज्याने भरपूर रेशीम जमा झालं. हे पाहून कांची खूप खुश झाली आणि रेशमापासून कपडा बनवायला तिने एक चरखा मागवला. हे तर अद्भुत कापड आहे. एवढं मखमली आणि सुंदर कापड मी माझ्या आयुष्यात कधी नाही पाहिलं. मी पण नाही पाहिलं आणि मला आनंद आहे की तुम्हाला हे आवडलं. मला असे अजून कपडे बनवायची इच्छा आहे. हो हो राजकुमारी, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं कापड बनवा. शिपायांनो, महाराणींना राज्यातले सगळे रेशमी किडे आणून द्या. आजपासून राजघराण्यातील सगळी लोक याच कपड्यापासून बनलेले रेशमी पोशाख घालतील. हो राजकुमार. आधीप्रमाणे काम केल्याने कांचीच्या चेहऱ्यावर हसू परत आलं आणि अशा प्रकारे कांचीने बनवलेले कपडे एवढे रेशमी, एवढे मखमली होते की हळूहळू त्यांची चर्चा आजूबाजूच्या राज्यांमध्ये पोहोचली आणि सगळ्यांनी ते रेशमी कापड बनवायची इच्छा दाखवली. महाराजांचा विजय असो. मी आपल्याकडे महाराज हिमाबिंदूंची एक विनंती घेऊन आलो आहे. हो हो महामंत्री, बोला. आम्ही आपल्या राज्यात बनलेल्या रेशमी कपड्यांबद्दल खूप ऐकलं आहे. महाराजांची इच्छा आहे की ते बनवण्याची विद्या आम्हाला पण सांगण्यात यावी. अखेर ज्ञान वाटण्यासाठीच तर असं. आणि आपल्या असं करण्याने आपलं नाव चारही दिशांना होईल. हो, का नाही. क्षमा करा महाराज, पण मला काही बोलायचं आहे. आज्ञा आहे राजकुमार. ही विद्या आपल्या राज्यातली धरोधर आहे. आपण याचा व्यापार करू शकतो, तो पण या विद्येचं रहस्य कुणालाही सांगू शकत नाही. आणि विचार करा महाराज, या अद्भुत रेशमी कापडाच्या व्यापाराने आपलं राज्य किती समृद्ध होईल. आम्ही राजकुमारांच्या या बोलण्याशी सहमत आहोत. महामंत्री, आम्हाला क्षमा करा. काही हरकत नाही महाराज. राजकुमारांनी व्यापाराची अनुमती दिली आहे, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. अशा प्रकारे विजयनगरच्या आजूबाजूच्या राज्यांमधून रेशमी कापडाचा व्यापार सुरू झाला आणि ही विद्या इतर कुठल्याही जागी पोहोचू नये म्हणून महाराजांच्या आदेशानुसार कोणालाही विजयनगरमधून रेशमी धागा किंवा रेशमी धाग्याचा किडा नगरच्या बाहेर घेऊन जायची अनुमती नव्हती आणि नाही ही विद्या सांगायची अनुमती होती. आणि रेशमी कपड्याच्या व्यापाराने विजयनगरमध्ये समृद्धी पण झाली आणि प्रसिद्धी सुद्धा. किती सुंदर साडी आहे. ही कुणासाठी आहे? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? विसरलीस? आज तुझ्या पाठवणीचा दिवस आहे आणि जिथून आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये रेशमी कापडाचा व्यापार होतो तिथल्या राजकुमारीला पाठवणीमध्ये रेशमी साडी तर मिळायलाच हवी ना. मला चरख्यावर रेशमी कापड बनवणं खूप आवडतं. मी फक्त साडीच नाही तर रेशमाचे किडे पण माझ्यासोबत घेऊन जाणार. म्हणजे तिथे जाऊन मी रेशमी कापड बनवू शकेन. अशी चूक करू नकोस मालिका. महाराजांचा आदेश आहे. आणि विसरलीस, राज्य सोडण्यापूर्वी सगळ्यांची झडती घेतली जाते. जर पकडली गेलीस तर अनर्थ होईल. मग मी काय करू? काहीच नाही. जेव्हाही तुला रेशमी साडी हवी असेल तेव्हा कुणाला तरी पाठवून मागवून घे. मल्लिका महाराज विद्याधरांच्या भावाची मुलगी होती
जिचं काही दिवसांपूर्वीच एका शेजाऱ्या राज्यातील राजकुमाराशी लग्न झालं होतं. रेशमी कपडे बनवण्यात कांचीला मल्लिका नेहमी मदत करायची, त्यामुळे तिची लग्नानंतरही रेशमाचे कपडे बनवायची खूप इच्छा होती. पण कुकून शिवाय हे शक्य नव्हतं, म्हणून तिने एक युक्ती काढली. आता बघते मला यांना इथून घेऊन जाण्यापासून कोण थांबवतं. ताई, तुझ्या पाठवणीची वेळ झाली आहे. जसा की या राज्याचा नियम आहे, जाण्यापूर्वी तुझी झडती घेतली जाईल. हो हो दादा, का नाही, मी तयार आहे. दासी, काही नाहीये राजकुमार. चल ताई. मल्लिका खूप चालाखीने स्वतः सोबत कुकून घेऊन दुसऱ्या राज्यात निघून गेली आणि तिथे जाऊन सिल्कचे कपडे बनवायला लागली. मल्लिकाची सिल्कचे कपडे बनवायची कला, जी ती विजयनगरमध्ये शिकली होती, ती सगळ्यांना खूप आवडली. ज्याने विजयनगर आणि महाराज विद्याधर दोघांचंही नाव दूर दूरवर पसरलं आणि तिथूनही सिल्कच्या व्यापाराला भरभराट मिळाली. महाराज विद्याधरांना या गोष्टीची जाणीव झाली की अद्भुत विद्या लपवण्याची नाही, सांगायची गोष्ट आहे, आणि म्हणूनच त्यांनी सिल्कचे कपडे बनवायची विद्या शिकवण्यासाठी विजयनगरचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले. अनेक वर्षांपूर्वी दूर समुद्रामध्ये एक खूपच सुंदर आयलंड होता, जिथे मोठमोठली झाडं, सुंदर तलाव आणि गोड गोड पाण्याचे झरे होते. आणि हो, इथली एक गोष्ट तर मी सांगायलाच विसरले. इथले दुर्लभ पांढरे दगड, ज्याने विश्वातल्या सगळ्यात सुरेख मूर्त्या बनल्या होत्या. अरे, कोण आहे ज्याने या दगडांचा पाऊस सुरू केलाय? खाली उतर. ही कुठली पद्धत झाली दगड उतरवण्याची? माफ करा भाऊ, थोडा अजून उशीर केला असता तर दगडाच्या वजनानं माझी नाव बुडाली असती, म्हणून सूचना न देता असं करावं लागलं. खूपच विचित्र माणूस आहेस. अरे, कोणाचं डोकं फुटलं असतं म्हणजे? विचित्र मी आहे की तुमच्या बेटाचा नियम? असं कुठे ऐकलंय का की मूर्ती बनवायची खास कला शिकायची असेल तर स्वतःचे दगड स्वतः घेऊन या? मला सांगतायत. आधी तुमचे नियम ठीक करा, मग बोला. येतो मी. हे तर हा बरोबर बोलून गेला. आपल्या देशाच्या नियमातच गडबड आहे. दररोजच्या या दगडाच्या त्रासासून सुटका मिळवायची असेल तर आपल्याला महाराजांशी बोलावंच लागेल. तुम्ही तुमची समस्या सांगा. खरं तर बाब ही आहे महाराज की आपले राजकलाकार अमरसेन यांची मूर्तीची कला इतकी चर्चित आहे की दूर दूरहून लोक इथे त्यांच्याकडून मूर्तिकला शिकायला येत आहेत. पण ही तर आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. यात समस्या काय आहे? समस्या ही नाहीये महाराज. समस्या आहे मूर्तिकला शिकण्याची अट. आणि अट अशी आहे की ज्याला ही कला शिकायची आहे त्याला त्याचा दगड स्वतः घेऊन यावा लागेल. आता या अटीमुळे आपल्या किनाऱ्यांवर दगडच दगड उतरत राहतात, ज्यामुळे आम्हाला व्यापार करायला खूप अडचण होते. मंत्री, आपल्या राज्यामध्ये दगडांची कमतरता आहे का, म्हणून कलाकारांकडूनच दगड मागवले जात आहेत? हे काय बोलत आहात महाराज? जिथे सोनं, चांदी, खाणं पिणं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये, तिथे दगडांची कमतरता कशी असेल महाराज? मग भानगड काय आहे? अमरसेनने काहीतरी विचार करूनच हा नियम बनवला असेल. जर आपण म्हणत असाल तर अमरसेनजींना येण्याचं बोलावणं पाठवण्यात यावं का? नाही, तो राजकारागीर असल्याबरोबरच आमचा मित्रही आहे, म्हणूनच आम्ही स्वतः आमच्या मित्राला भेटायला जाऊ.
आणि महाराज हिमबिंदू आपल्या मित्रांसोबत अमरसेनच्या मूर्ती पाठशाळामध्ये पोहोचले, जिथे महाराजांना स्वतः आलेलं पाहून सगळे चकित होऊन जातात आणि अमरसेन महाराजांना इथे येण्याचं कारण विचारतात, ज्यावर महाराज मूर्तिकाराला शिकवण्यासाठी दगड आणण्याच्या निराळ्या नियमाबद्दल विचारतात. महाराज, आपलं राज्य छोटस आहे. इथली माती, झाडं, झुडपं एवढंच नाही तर दगड सुद्धा निसर्गाची भेट आहे आणि निसर्गाने सगळं काही खूप समजून उमजून बनवलं आहे. ही झाडं, झुडपं, पाणी, डोंगर, दगड सगळं काही यांच्यापैकी एखाद्या गोष्टीशी पण केलेली छेडछाड निसर्गाचं संतुलन बिघडवू शकते आणि मग इथे काहीच उरणार नाही. जर काही उरलंच नाही तर आपण येणाऱ्या पिढीला काय देणार? वाह अमरसेन वाह, आम्ही तुझ्या विचारांवर अति प्रसन्न झालो. आणि उरली बाब तुम्हा लोकांच्या समस्येची, तर मी लवकरच मूर्तिकारांचे दगड नेआण करण्यासाठी वेगळा किनारा बनवण्याची व्यवस्था करतो, ज्याने तुम्हा लोकांना कसलीही अडचण होणार नाही. धन्यवाद महाराज, ही तर खूप चांगली गोष्ट झाली आहे. महाराजांचा विजय असो. महाराजांच्या विजय न्यायावर असो. सगळे प्रसन्न झाले. जसं की राजाने सांगितलं होतं, दगड ने-आण करण्यासाठी वेगळा किनारा बनवण्यात आला, ज्याने व्यापारी पण त्यात व्यापार आनंदाने करायला लागले. काही वर्षांनंतर जेव्हा महाराज हिमाबिंदूच्या जागी त्यांचा मुलगा राजदीपने गादी सांभाळली, तेव्हा सगळं काही हळूहळू बदलायला लागलं. कारण महाराज हिमाबिंदू आणि नवीन महाराज राजदीपच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक होता. त्यांचा प्रत्येक निर्णय केवळ फायद्यासाठीच असायचा. काही दिवसानंतर ज्यांनी आधी तक्रार केली होती त्यांनी पुन्हा मूर्तिकार अमरसेन आणि त्यांच्या दगड आणण्याच्या नियमांबद्दल राजदीपचे कान भरायला सुरुवात केली. अमरसेनला राज दरबारात हजर करण्यात यावं. क्षमा करा महाराज, ते तुमच्या पिताश्रींचे मित्र आहेत. तुम्ही त्यांच्याकडे स्वतः गेलं पाहिजे. आपले पिताश्री सुद्धा असंच करत होते. तुम्ही हे विसरू नका की पिताश्रींच्या जागी महाराज आता मी आहे. आमच्या आज्ञेचं त्वरित पालन व्हावं. आणि थोड्याच वेळात नवीन महाराजांच्या आदेशावर अमरसेन दरबारात हजर झाले. तुमची मूर्ती कला शिकण्यासाठी कलाकारांनी दगड घेऊन यायच्या नियमाला आम्ही आज आणि आतापासून समाप्त करण्याचा आदेश देतो. पण महाराज, याने आपली आणि आपल्या राज्याची खूप हानी होईल. हानी आणि लाभ तुम्ही आमच्यावर सोडून द्या, कारण आम्हाला समजलं आहे की दगड घेऊन येण्याच्या नियमामुळे कित्येक कलाकार इथे येऊच शकत नाही. म्हणून नाही नियम राहील ना कलाकार इथे यायला कचरतील. लोक येतील तर व्यापार येईल, व्यापार येईल आणि प्रगती होईल. पण आमचं बोलणं अजून पूर्ण नाही झालंय. तुम्ही या राज्याची खूप सेवा केली आहे, त्यासाठी हे राज्य आपला आभारी आहे. पण आता तुमचं आरामाचं वय आहे, त्यामुळे आतापासून तुम्हाला सेवामुक्त करण्यात येत आहे. जशी आज्ञा महाराज. स्वतःच्या फायद्यासमोर महाराज राजदीपला काहीच सुचत नव्हतं. म्हणूनच आता नवीन नियम आल्याने हळूहळू राज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. मोठ्या संख्येने खोदकाम करून दगड काढू लागले. दगड काढल्याने झाडं पडायला लागली. खोदकामाच्या धूळ मातीने पिकं खराब व्हायला लागली. उकाडा वाढायला लागला. दुष्काळ पडायला लागला, ज्याच्यामुळे हळूहळू लोक बेट सोडून जायला लागली. आणि काहीच दिवसांमध्ये बेटावर दगडांच्या मूर्त्यांव्यतिरिक्त अजून काहीच उरलं नाही. आणि जसं की अमरसेनने महाराज हिमाबिंदूला सल्ला दिला होता की जर निसर्गाचं संतुलन बिघडलं तर सगळं काही संपून जाईल, आणि ते आज सत्यात उतरलं. अशा प्रकारे राजाच्या एका चुकीच्या निर्णयाने त्या सुखद बेटाला उजाड बनवून टाकलं आणि आनंदात राहणाऱ्या लोकांना आपलं घर सोडून जायला भाग पाडलं.
तिकडे राजाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला त्याचं राज्य सोडून जावं लागलं. इकडे वाटतंय की उप्पी काकाच्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला टेंट सोडून जावं लागेल. उप्पी काका, अम्माने सांगितलं होतं ना की नदीच्या किनाऱ्यावरून दगड बाजूला करू नका. आता बघा, त्यामुळे पाणी टेंट मध्ये घुसतंय. ओ नो, सॉरी अम्मा. अय्यो, आता आपण झोपणार कसे जी? बाबू चिरू, चला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.